अंबादास दानवेंच्या व्हिडिओनं सध्या खळबळ उडालेली आहे। पैशांच्या बंडलासह आमदाराचा व्हिडिओ सध्या पोस्ट करण्यात आलेला आहे। एक व्हिडिओ अंबादास दानवेंनी ट्विट केलेला होता। या ट्विट मधला आमदार नेमका कोण आहे असा सवाल अंबादास दानवेंनी उपस्थित केला। आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्याय सध्या आपल्या सोबत आहे। केशवजी, अंबादास दानवेंनी एक ट्विट केलेलं आहे, ज्या ट्विटमध्ये आमदार महेंद्र दळवी दिसतायत आणि पैशांचे बंडल दिसतायत। काय म्हणायचं आपल्याला या ट्विटवर? मुळामध्ये असं आहे की ते तिन्ही व्हिडिओ हे एक परस्पर त्यात एक साम्य नाहीये, तीन वेगळे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये। मला असं वाटतं की त्यांनी ते व्हिडिओ ट्विट करण्यापेक्षा तपास यंत्रणांना दिले पाहिजेत, त्यामुळे तपास यंत्रणा त्यातलं वस्तुस्थिती तपासेल। आणि हे कायद्याचं राज्य आहे, इथं नियमाप्रमाणे सगळं होतं। देवेंद्रजींचं खासियत ती आहे, त्यामुळे जर त्यांनी अशा पद्धतीने ट्विट करणं जर त्यांचा हेतू असेल फक्त, तर फक्त एक प्रकारे त्यांना केवळ बातमीपुरतं करायचंय का असा त्याचा हेतू आपल्याला करावा लागेल। सनसनाटीपुरतं त्यांना करणं मर्यादित आहे का? नाहीतर त्यांनी तपास यंत्रणेकडे त्यांनी द्यावे, तपास यंत्रणा त्याबद्दल चौकशी करेल। पण केशवजी, जर हा व्हिडिओ जर खोटा निघाला तर याच्यावरती अंबादास दानवेंवर काही कारवाई केली जाणार आहे? मला असं वाटतं की 100% कारवाई, कारण मला वाटतं अंबादास दानवे सारख्यांनी अशा पद्धतीने खोटे व्हिडिओ जर ते ट्विट करत असतील तर ते फारच धक्कादायक आहे, वाईट आहे, विरोधाभासी, प्रचंड विरोधाभासी आहे। पण तरी सुद्धा त्यांनी सर्वप्रथम त्यांचं कर्तव्य, एक जबाबदार ते विरोधी पक्षनेते होते महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये, त्यामुळे त्यांची जबाबदारी अधिक आहे। ट्विट करण्यापेक्षा त्यांनी ते तपास यंत्रणांना द्यायला पाहिजे होते। सनसनाटी निर्माण करण्यापेक्षा ठोस त्याचे उत्तर त्यांना हवंय का केवळ सनसनाटी निर्माण करायचं हे अंबादास दानवे ठरवायचं। म्हणजे केवळ फक्त वातावरण निर्मिती करण्याचं काम अंबादास दानवे करतात असं म्हणायचं तुम्हाला? सनसनाटी वातावरण निर्माण नाही, सनसनाटी निर्माण करायची का त्यांना, की कारण त्या ट्विटरचं डिटेलिंग काही नाहीये। माझं त्यातलं म्हणणं आहे की त्यांनी ते जाऊन अधिकृतपणे द्यायला पाहिजे होतं तपास यंत्रणांकडे, हे असे आहेत आणि त्यांच्याकडे जी काही माहिती ती द्यायला पाहिजे। हा त्याचाच उपाय होता, त्याच्यासाठी ट्विट करणं म्हणजे सनसनाटी निर्माण करणं इतकाच त्याच्यापुरता मर्यादित हेतू त्यांचा दिसतो। केशवजी, याच्या आधी सुद्धा संजय शिरसाटांचा एक व्हिडिओ पैशांची बॅग घेऊन समोर आलेला होता, त्यानंतर आता महेंद्र दळवींचा असा हा व्हिडिओ येतोय। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती या सगळे व्हिडिओ समोर येत आहेत, काहीतरी निवडणुकांचा अँगल या प्रकरणाला दिला जातोय असं नाही वाटत आहे? असं आहे की या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये महायुती सरकार अतिशय भक्कमपणे काम करते। गेल्या वर्षभरामध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राचा चेहरा बदलण्याचं काम या तिन्ही पक्षांनी केलं, ही वस्तुस्थिती विरोधक मान्य करतात। अशा वेळी बघितलं आपण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये कुणी विरोधकांकडनं कोणी फिरलं पण नाही। अशा वेळी काहीतरी निमित्ताने महायुती सरकार बदनाम करता येईल का असा प्रयत्न काही जणांचा असू शकतो, आणि म्हणून केवळ सनसनाटी निर्माण करणं हा जर हेतू असेल तर वाटतो धक्कादायक आहे, ते योग्य नाही। नक्कीच धन्यवाद केशवजी, तुम्ही या संदर्भामध्ये बातचीत केलीत आमच्याबद्दल त्या संदर्भामध्ये। आणि यानंतर आपण थेट जाऊया, ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर सुद्धा आपल्यासोबत आहे। किशोरीजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये। अंबादास दानवेंनी एक ट्विट सध्या केलेलं आहे आणि या ट्विटमधून शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवींचा हा व्हिडिओ आहे। पैशांचे बंडल दिसतात या व्हिडिओमधून। आपण काय बघताय या व्हिडिओकडे, नेमकं कशा अँगलने बघताय? नाही, आम्ही आता काहीच बघत नाही, कारण आता जनतेला ह्या सगळ्या गोष्टीचा कंटाळा आलाय। जनतेच्या योजनेला यांच्याकडे पैसे नाही, 1,500 रुपये देत होते आणि मोठेपणा करत होते, पण ह्यांच्या नेत्यांकडे मात्र खर्च पैसे भरलेल्या बॅग आहेत। आता त्या बॅगा काय आहेत? आता या जिल्हा परिषद जिंकायचे आहेत, पंचायत समित्या जिंकायचे आहेत, नगरपालिका जिंकायचे आहेत, म्हणजे पैसे लोकशाहीच्या ज्या विचाराला हरताळ फासतायत। आणि आता विचाराला गेलात एक सांगणार आहेत की हे आमचे बिझनेसचे पैसे आहेत, म्हणजे खोटं बोलायचं। पण किशोरीजी, काही वेळापूर्वी आम्ही महेंद्र दळवींसोबत सुद्धा बातचीत केली, त्यांचं असं म्हणणं होतं की अंबादास दानवेंना मी ओपन चॅलेंज देतोय की हा व्हिडिओ खरा जर असेल तर मी पाहिजे ते हारायला तयार आहे, असं ते म्हणतायत। हो, ओपन चॅलेंज हे 2022 पासून आपण बघतोय, अंगाशी आलं काय ओपन चॅलेंज देतो, हे देतो, मग कुठून आला काय आलं ते तर सांगा। जे दिसताय ते बोलतायत ना। पण किशोरीजी, आता केशव उपाध्याय असं म्हणाले की महायुतीचं सरकार भक्कम आहे आणि महायुतीचं काम अतिशय सुरळीत चाललेलं आहे, चांगलं चाललेलं आहे, आणि कुठेतरी या सगळ्या कामाला कुठेतरी विरोधकांकडून कमी करण्याचा किंवा कमी लेखण्याचा प्रयत्न केला जातोय असे व्हिडिओ ट्विट करून। केशव उपाध्याय हे फार बाबा बौद्धिक दृष्ट्या त्यांचं खूपच छान आहे, आणि तेवढ्यासाठी त्यांना ते बोलायला ठेवलेलं आहे। जे दिसतं ते तरी म्हणा,
एवढं पण जर तुमच्याकडे औदार्य नसेल, कुठे नेऊन ठेवला हा माझा महाराष्ट्र, असंच म्हणण्याची वेळ आली. सनसनाटी निर्माण केली जाते असं म्हणत होते ते. सनसनाटी देता का? कोण निर्माण करतं? बॅगा कोणाचे? पैसे कोणाचे? बर, आले कुठून? नक्कीच. धन्यवाद किशोरीजी, तुम्ही जय महाराष्ट्र सोबत आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. त्यामुळे आपण पाहतोय सध्या पैशांचा बंडल आणि आमदाराचा व्हिडिओ पोस्ट करत अंबादास दानवेंनी हा सवाल उपस्थित केलाय. व्हिडिओतला आमदार नेमका कोण आहे असं दानवेंनी ट्विट करत हा सवाल उपस्थित केलाय. अंबादास दानवेंच्या पोस्टनं सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे. अंबादास दानवेंच्या व्हिडिओनं सध्या खळबळ उडाली आहे. पैशांच्या बंडलासह आमदाराचा व्हिडिओ सध्या पोस्ट अंबादास दानवेंनी केला. हा आमदार नेमका कोण आहे असा सवाल सुद्धा अंबादास दानवेंनी आपल्या ट्विटमधून विचारला. आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी माझा सहकारी महेंद्र जोईल सध्या आपल्या सोबत आहे. महेंद्र, एक व्हिडिओ सध्या अंबादास दानवेंनी ट्विट केलेला आहे. महेंद्र दळवींकडून आता आपण बोललो तर त्यांनी असं सांगितलं की ओपन चॅलेंज आहे अंबादास दानवेंना की त्यांनी हे खरं असल्याचं ते प्रूफ करावं. काय माहिती अधिकची, कारण या अधिवेशनामध्ये सुद्धा महेंद्र दळवी हा मुद्दा उपस्थित करणार आहेत. नक्कीच आपण पाहिलं तर अंबादास दानवे यांनी जो ट्विट केलाय त्या ट्विटमध्ये तो व्हिडिओमध्ये जे आहेत ते पैशांनी भरलेले जे गड्डे आहेत त्या बॅगेत पाहायला मिळतात. आणि दुसऱ्या ज्या व्हिडिओमध्ये महेंद्र दळवी दिसत आहेत, त्यांनी व्हिडिओ कॉल केलेला आहे, तोही स्पष्ट त्यामध्ये दिसतोय. एकंदरीत दानवेंनी एक प्रश्न विचारलाय की शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाही आहेत, एवढा पैसा येतो कुठून, असा ट्विट करत मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी यावर उत्तर द्यायला पाहिजे. एकंदरीत आपण मागे पाहिलं असेल तर शिंदे गटाचे जे आमदार आहेत संजय शिरसाट यांचाही मागच्या अधिवेशनात जो आहे तो पैशांचा बॅग असलेला जो व्हिडिओ आहे तोही व्हायरल झाला होता आणि तोही मुद्दा मोठ्या प्रकाराने अधिवेशनात गाजला होता. आणि यावेळेसही या बॅगेत या जो ट्विट आहे, या व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ जो कॅश बॉम्ब आहे त्या संदर्भात आज दिवसभरात या सगळ्या चर्चा होतीलच आणि तोच आज दिवसभराचा मुद्दा असू शकतो. एकंदरीत एवढे पैसे आले कुठून असा प्रश्न आहे तो विचारला जातोय आणि मनी पॉवर यातून दिसून येते काय असं जे ते ठाकरे गटाचे नेते आहेत अंबादास दानवे यांनी विचारलंय. त्यामुळे आज दिवसभरात अधिवेशनात काय या सगळ्या घडामोडी होतात ते पाहणं. महेंद्र, तू सोबतच राहा. माझ्यासोबत आता मंत्री भरत गोगावले सुद्धा आपल्या सोबत आहे. भरत शेठ, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. महेंद्र दळवींचा एक व्हिडिओ सध्या अंबादास दानवेंनी ट्विट केलेला आहे, काय म्हणायचं आपल्याला या व्हिडिओवर? आता थोड्या वेळापूर्वीच महेंद्र दळवींनी आपली प्रतिक्रिया दिली असं आम्हाला सांगतात आपले मीडियावाले. आणि जे काय ह्याने सांगितलेलं आहे त्याचा खुलासा स्वतः महेंद्र दळवीने केलेला आहे. मला वाटतं त्यांना विचारलं तर अति बरं होईल, कारण आम्हाला अजून याची पूर्ण काही कल्पना नाही, खात्री नाही. कारण आम्ही आता व्यायाम केला तर आंघोळीला जात होतो, आपला फोन. मला असं वाटतंय की अंबादास दानवेंना कुठं काय सापडलंय काय आहे त्याला आता मी विचारतो आमच्या दळवींना वस्तुस्थिती काय आणि परिस्थिती काय. बर, भरतजी, महेंद्र दळवी असं म्हणाले होते मी अंबादास दानवेंना ओपन चॅलेंज देतोय की त्यांनी हा व्हिडिओ खरा आहे की नाही तो स्पष्ट करावं. आणि आता ते नागपूरला येत आहेत आणि आत्ताच्या अधिवेशनामध्ये सुद्धा ते हा मुद्दा उपस्थित करणार आहेत. जर हा व्हिडिओ जर खोटा ठरला तर काय कारवाई करू शकतात? नाही, ठीक आहे ना, जर खोटा ठरला तर त्याच्यावर आपण नुकसानीचा दावा पण टाकू शकतो ना. जर एखाद्याला बदनाम करायचं आहे तर ते आम्ही ठरवू, आमच्या नेत्यांना विचारून, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना विचारून. पण भरत शेठ, शिवसेनेच्याच मंत्र्यांचे व्हिडिओ असे का व्हायरल होतात? कारण आता जर आपण बघितलं असेल तर गेल्या काही दिवसांपूर्वी किंवा महिन्यांपूर्वी संजय शिरसाटांचा सुद्धा असाच एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता आणि आता महेंद्र दळवींचा असा व्हिडिओ अंबादास दानवेंनी उजेडात आणलाय. त्यात आम्ही विचारतो ना, महेंद्र दळवी आता पोस्ट आहे त्याला पोचलं का विचारतो. बर, धन्यवाद भरत शेठ, तुम्ही जय महाराष्ट्र सोबत प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. त्यामुळे आपण पाहतोय सध्या अंबादास दानवेंनी हा एक व्हिडिओ जो आहे तो आता ट्विट केलेला आहे पैशांच्या बंडलासह. महेंद्र दळवींनी ते आपल्या व्हिडिओमध्ये दिसतात आणि हाच व्हिडिओ सध्या अंबादास दानवेंनी ट्विट केलाय. मी पुन्हा एकदा महेंद्र तुझ्याकडे येतोय. महेंद्र जोईल माझा सहकारी आपल्या सोबत आहे. महेंद्र, आपण बघितलं असेल तर या व्हिडिओची पूर्णपणे माहिती घेऊन सत्ताधारी आता आजच्या अधिवेशनामध्ये हा मुद्दा उपस्थित करू शकतात, काय माहिती आहे?
नक्कीच आज ह्या दिवसभरामध्ये या मुद्द्यावरती नक्कीच चर्चा होईल, कारण एवढे पैसे कुठून येतात असा प्रश्न विचारला गेलाय आणि सामान्य जनताही हा प्रश्न विचारते की मागेही आपण पाहिलं असेल तर संजय शिरसाटेंकडेही ती बॅग होती, त्या बॅगेतही पैशांचे बंडल होते. आता आमदार महेंद्र दळवी यांच्याकडे ही जी व्हिडिओ आहे त्यामध्येही त्या पैशांचे बंडल दिसत आहेत. एकंदरीत दानवेंनीच हा प्रश्न विचारलाय की शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाही आहेत, एवढा पैसा येतो कुठून, बाकी सगळं ओके आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याला उत्तर देणं गरजेचं आहे. मनी पॉवर दाखवण्याचा प्रयत्न तो शिंदेकडून करण्यात येतोय असंही या व्हिडिओतून म्हणता येईल, कारण हा सगळा व्हिडिओ आहे. आता यावर आमदार महेंद्र दळवी हे नागपूर अधिवेशनामध्ये या सगळ्या संदर्भात काय बोलतील, प्रसारमाध्यमांना आता ते भेटून काय चर्चा करतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र हा व्हिडिओ आहे तो त्याची पुष्टी आपण कुठेही केली नाही, तो ट्विट केलेला अंबादास दानवे यांनी आणि तो व्हिडिओ ज्या पद्धतीने आता व्हायरल होतोय त्यावरती जे आहे ते सगळं आता दिवसभरात अधिवेशनामध्ये मुद्दा असणार आहे. कारण नक्कीच महेंद्र, त्यामुळे आजच्या अधिवेशनामध्ये नेमका या मुद्द्यावरून काय घमासान पाहायला मिळतं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. धन्यवाद तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल. दरम्यान काही वेळापूर्वी महेंद्र दळवी यांनी काय प्रतिक्रिया दिली होती जय महाराष्ट्राची पाहूया. अंबादास दानवेंना माझं ओपन चॅलेंज आहे, आपल्या चॅनलवरती किंवा कुठल्याही चॅनलवरती त्यांनी याची स्पष्ट उत्तर द्यावी ना. तर फोटो माझा दाखवलाय, त्यांनी स्पीच दाखवलं, ते पैसे कोण आहे, ते समोर व्यक्ती कोण आहे, कोणाला तरी ब्लॅकमेल करणं अंबादास दानवेचा धंदा आहे. आता त्याला काम का उरलेलं नाहीये, कुठलं पद हातात नाही आहे, पक्षामध्ये कोण कुत्र विचार नाही आहे. आणि अशा माणसाच्याला काय ऍक्शन द्यायची त्यांनी. मी तर त्यांना तुम्ही अधिवेशनामध्ये हा प्रश्न नक्की लावून धरला त्याच्यामध्ये, पण असे कोणतरी हे करणं, ब्लॅकमेलिंग करणं ठीक नाही. आता माझा फोटो दाखवला, बाकी दाखवले त्यांनी, माझं चॅलेंज आहे. तर अंबादास दानवेंच्या व्हिडिओनं खळबळ उडालेली आहे. राजकीय प्रतिक्रिया समोर आल्या. पैशांच्या बंडलसह आमदाराचा व्हिडिओ अंबादास दानवेंनी पोस्ट केलेला आहे. व्हिडिओतील आमदार कोण असा प्रश्न अंबादास दानवेंनी ट्विट करत विचारलेला आहे. यावर आता प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत. अंबादास दानवेंच्या या व्हिडिओनं खळबळ उडालेली आहे. पैशांच्या बंडलसह आमदाराचा हा व्हिडिओ पोस्ट केला. तर महेंद्र दळवींनीही या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे. जय महाराष्ट्रला हा व्हिडिओ खरा आहे असं अंबादास दानवेंनी सिद्ध करावं असं खुलं आव्हान महेंद्र दळवींनी अंबादास दानवेंना दिलेलं आहे. आणि आज सभागृहातही आपण हा मुद्दा उपस्थित करणार असं ते म्हणालेले आहे. त्यामुळे हाही मुद्दा आज विधिमंडळात गाजतो का ते पाहणं महत्त्वाचं. तर अंबादास दानवेंनी या पोस्ट केलेल्या व्हिडिओमुळे खळबळ उडालेली आहे. व्हिडिओतील आमदार कोण असा प्रश्न दानवेंनी हा व्हिडिओ ट्विट करत विचारलेला आहे. पैशांचं बंडल या व्हिडिओमध्ये दिसतंय. तर यावर विविध प्रतिक्रिया समोर आलेल्या आहेत. विरोधक, सत्ताधारी दोन्ही पक्षांकडून प्रतिक्रिया समोर येतात. अंबादास दानवेंनी अशा प्रकारचा व्हिडिओ ट्विट करण्यापेक्षा योग्यरित्या प्रशासनाकडे देत दखल घेतली असती तर योग्य राहिलं असतं असं केशव उपाध्ये म्हटलेले आहे. आणि केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी त्यांनी हा व्हिडिओ ट्विट केला असं उपाध्येंनी म्हटलं.